शरद पवारांना सोडून चूक केली याचा अर्थ आपण नाराज आहोत असं नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करणार, राऊतांची माहिती. उद्धवजींना भेटायला अपॉइंटमेंट लागत नसल्याची जाधवांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्री संदर्भात आज महत्त्वाची बैठक. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, तर मनसेकडून अनेक शाळांबाहेर स्वाक्षरी मोहीम. तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार. एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश. गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून 2 गटात तुफान दगडफेक. सोलापुरातील घोंगडे वस्तीतल्या घटनेमध्ये 7 जण जखमी. दोन्ही गटातील 300हून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. मुंबईतली घटना. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू. बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या आगमनाआधी विद्यार्थ्यांना कामाला जुंपलं. विद्यार्थ्यांकडून शाळा झाडून घेतली. चौकशी करून कारवाई करणार. माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन. सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू. नीट परीक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याध्यापक असलेल्या बापाकडून मुलीला अमानुष मारहाण. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू. जिल्ह्यातील पाणीसाठा 43%. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पंढरपुरातील चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनानं नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. उजनी धरणातून विसर्ग केल्यानं पाणी पातळीत वाढ. भाविकांनी काळजी घ्यावी असं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी. संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 90 धावा. इंग्लंडच्या पहिल्या डावात 465 धावा. बुमराहनं 5 विकेट्स घेतल्या. गुजरात, पंजाब, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. 2 ठिकाणी आप तर काँग्रेस, भाजप आणि तृणमूल एकेका ठिकाणी आघाडीवर. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणचा इशारा. प्रतिहल्ला कराल तर विनाश होईल, अमेरिकेचं प्रत्युत्तर. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे कच्चं तेल महागलं. बॅरेलचा भाव $80वर. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मन. आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण.